प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मननाचा शास्त्र भाग आहे रोमकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 1 ते 4. तर मग यहुदी असण्यात फायदा तो काय, अथवा सुन्नतेपासून झालेला लाभ तो कोणता? सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की देवाची वचने त्यांना सोपून दिली होती. कित्येकांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधीच नाही. देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्त्रातही लिहिलेले आहे की तू आपल्या वचनात नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे देवाचा विश्वासूपणा. पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या विश्वासाचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख आहे. देव आपल्या वचनावर नेहमी खरा राहतो. तो कधीही बदलत नाही आणि आपल्याला कधीही सोडत नाही. ह्या संदेशामध्ये 5 पॉईंट आहे आणि आपण 5 पॉईंटवर मनन करूया. आणि ह्या संदेशामधला पहिला पॉईंट आहे देवाच्या वचनाची विश्वसनीयता. गणना 23 वचन 19. देव मनुष्य नाही की तो खोटे बोलतो, तो मनुष्यपुत्र नाही की तो पश्चाताप करील. जे काही तो म्हणतो ते तो पूर्ण करतो आणि जे काही वचन देतो ते नक्कीच पार पाडतो. अनुवाद 7:9. हे जाणून ठेव की तुझा परमेश्वर हा खरा देव आहे. तो विश्वासू देव आहे, जो त्याच्यावर प्रेम करण्यासाठी आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांसाठी हजारो पिढ्यांपर्यंत करार पाळितो. बायबलमधलं आपण उदाहरण पाहू. अब्राहमाला दिलेले वचन. परमेश्वराने अब्राहमाला एक महान राष्ट्र बनवण्याचे वचन दिले होते. वयाच्या वृद्धपकाळातही असताना परमेश्वराने त्याला पुत्र दिला. त्याचे नाव इसहाक असे होते आणि त्याच्या वंशजातून इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली. दुसरा पॉईंट आपण पाहू. कठीण काळात देवाची विश्वसनीयता. विलापगीत 3:22 आणि 23 वचन. परमेश्वराच्या अपरंपार प्रेमामुळे आपण नष्ट होणार नाही. त्याची दया कधीही कमी होत नाही. ती प्रत्येक सकाळी नवीन असते. त्याची विश्वासार्हता महान आहे. करिन्थकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय वचन 13. परमेश्वर विश्वासू आहे. तो तुम्हाला सहन करण्याच्या पलीकडे परीक्षा येऊ देणार नाही. उलट तो परीक्षेतून सुटण्यासाठी मार्गही करून देईल. आपण बायबलमधलं उदाहरण पाहतो. योसेफावर त्याच्या भावांनी अन्याय केला. त्याला गुलाम म्हणून विकले. खोट्या आरोपांमुळे तो तुरुंगात गेला, पण परमेश्वराने त्याला अखेरीस मिस्रमध्ये मोठ्या अधिकाराच्या स्थानावर नेमून बसविले. उत्पत्ती 37 वचन 50. आणखी बायबलमधलं उदाहरण आपण पाहू. दानियल आणि त्याचे मित्र. दानियेलाचा 3 अध्याय आणि 6वा अध्याय यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांना जळत्या भट्टीत टाकण्यात आले, पण परमेश्वराने त्यांना सुरक्षित ठेवले. दानियेलला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आले, पण देवाने सिंहाचे तोंड बंद केले. तिसरा पॉईंट आपण पाहू. पापाची क्षमा करण्यासाठी देवाची विश्वसनीयता. 1 योहान 1:9. जर आपण आपली पापे कबूल केली तर तो आपल्या पापांची क्षमा करतो आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करतो. स्तोत्रसंहिता 103 वचन 8 ते 12. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. तो क्रोध करायला धीमा आणि प्रेमाने समृद्ध आहे. तो आपली पापे पूर्व आणि पश्चिम यांच्या अंतराइतकी दूर नेतो. चौथा पॉईंट आहे आपल्या लोकांप्रती देवाची विश्वसनीयता. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय वचन 23. आपण ज्या आशेची कबुली देतो त्यास आपण घट्ट धरून राहूया, कारण जो वचन देतो तो विश्वासू आहे. 5वा पॉईंट आहे उद्धार आणि अनंत काळासाठी देवाची विश्वसनीयता. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय वचन 6. याची मी खात्री बाळगतो की ज्याने तुमच्यामध्ये चांगले कार्य सुरू केले तो ख्रिस्त येशूच्या दिवसापर्यंत ते पूर्ण करील. रोमकरास पत्र 8:38 आणि 39 वचन.
मला खात्री आहे की मृत्यू किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ताधीश, वर्तमान किंवा भविष्य, कोणतीही शक्ती, उंची किंवा खोली किंवा कोणतेही सृष्टीतले काहीही आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या देवाच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. परमेश्वर नेहमी आपल्या वचनावर खरा राहतो. तो आपल्या लोकांवर कायम प्रेम करतो आणि कधीही त्यांना सोडत नाही. आपली परिस्थिती काहीही असो, त्याची विश्वसनीयता अढळ आणि अमर आहे. आमेन. देवबाप या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. प्रेमळ बाप्पा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझी स्तुती, महिमा आणि गौरव करतो. खरोखर परमेश्वर पिता, आम्ही तुझ्या वचनामधून 5 गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहे पिता परमेश्वरा. आणि प्रभूजी, देवाचा विश्वासूपणा, देवाच्या वचनाची विश्वसनीयता आणि परमेश्वर पिता प्रभू कठीण काळात देवाची विश्वसनीयता सदैव आमच्यासोबत आहे. म्हणून देवबाप्पा, खरोखर तुझ्या ह्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद करतो. देवबाप्पा, तुझ्या महान सेवकासाठी देखील आभार मानतो. प्रभू, ह्या वचनाच्याद्वारे प्रभूजी तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना केली प्रभू, म्हणून तू ऐक. आमेन.